अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण गुणाकार भागाकाराची शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. शाब्दिक उदाहरण म्हटलं की नेमका गुणाकार कधी करायचा आणि भागाकार कधी असा प्रश्न पडत असतो. तेव्हा आता पाहूच. एक आंबा 80 रुपयांना मिळतो, तर 1 डझन म्हणजे 12 आंबे किती रुपयांना मिळतील? पहा. एक आंबा 80 रुपये, 12 आंबे किती रुपये? एक आंबा 80 रुपये म्हणजे 2 आंबे 160, 3 आंबे 240. असं करत करत आपण जाणार, म्हणजेच इथे गुणाकार करणार. बरोबर? कसं कळलं आपल्याला गुणाकाराला? बघा, सोपी ट्रिक. एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा, गणित म्हणे. म्हणून आता ह्याच्यामध्ये या उदाहरणामध्ये एक आंबा 80. आता एकावरून अनेक म्हणजे एका आंब्याची किंमत यावरून अनेक आंब्यांची किंमत काढता येते. इथे 12 आहेत, तिथे कधी 13 असू शकतात, कधी 15 असू शकतात, कितीही असू शकतात, एक सोडून. एक आंबा 80 रुपये, तर 2 आंबे 80 गुणिले 2. बरोबर? पहा. एक आंबा 80 रुपये, तर 2 आंबे 80 गुणिले 2 म्हणजेच 160 रुपये. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं? एकावरून अनेक आंब्यांची म्हणजे 2 आंब्यांची किंमत काढली. मग आता आपल्याला उत्तर काय? आपल्याला 12 आंब्यांचं काढायचं आहे मात्र. त्यामुळे मी इथे असं करते, 12 आंब्यांना एका आंब्याच्या किमतीने म्हणजे एक आंबा जो 80 रुपयाला आहे त्या 80ने गुणते. पहा. आता एक लक्षात घ्या, इथे 2 अंकी संख्या आहे, परंतु एकक स्थानचा अंक 0 आहे आणि तो गुणाकाराच्या दोन्ही बाजूला एकदाच आहे. म्हणून मी असं लिहून घेते. बघा, 0. एककातलं शून्याचं काम झालेलं आहे. आता हा जो दशकातला 8 आहे त्याने 12 आठी करायचं आहे. 2 आठी 16, 6 हात चले 1, 8 एके 8 आणि 1 9, म्हणजेच 12 आठी 96 आणि शून्याचे 0. इथे एकही शून्य नाही, इथे आहे म्हणून आपण हे 0 दिले. आता प्रश्न पडतो, बाई 12 आंबे 80, एक आंबा 80 रुपये, 12 आंबे आणि 80 रुपयांचा गुणाकार केला. मग आता उत्तराला काय लिहायचं? एकक. तर आपण लक्षात घ्या, 12 आंब्यांवरनं किती रुपये असं लिहिलं होतं, म्हणजेच 960 रुपये हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. आता शाब्दिक गणित आहे. त्यामुळे दिलेली माहिती ही आहे दिलेली माहिती. ठीक आहे. आणि ही आहे एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायची. ट्रिक म्हणजे काय बाळांनो मराठीत? तर ट्रिक म्हणजे एक अशी युक्ती. युक्ती म्हणजे काय? ट्रिक. आपल्याला माहितीच आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्यानुसार आपण युक्ती काढलेली आहे. एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा, गणित म्हणे, म्हणजेच युक्ती म्हणे. आता एक आंबा 80 रुपये, तर 12 आंबे 80 गुणिले 12 960 रुपये. आता हे उदाहरण शाब्दिक असल्याने आपण शब्दात उत्तर मांडणार आहोत. बघा, ते मांडायला कधीच विसरू नका. 12 आंबे म्हणजेच 1
डझन आंबे 960 रुपयांना मिळतील. आलं का लक्षात? आता पाहू, एकावरून अनेकांची किंमत काढून झाली आहे. आता अनेकावरून एकांची किंमत कशी काढायची बघूया. हां, दुसऱ्या उदाहरणात 150 कागद 30 जणांमध्ये वाटायचे झाल्यास प्रत्येकी किती कागद मिळतील? तसेच याच माहितीनुसार आणखी एक उदाहरण बघणार आहोत. तेव्हा मी इथे त्या दुसऱ्या उदाहरणाचं लिहिते. नंबर 3. आधी प्रत्येकी किती कागद मिळतील, ते फुल स्टॉप चालेल का बाळांनो? नाही. मग आता आपण करणार आहोत त्याचा प्रश्नचिन्ह. बरोबर ना? बघा, बाई चुकतात तेव्हा चुकायला मुळीच घाबरायचं नाही. 150 कागद 30 जणांमध्ये वाटायचे झाल्यास प्रत्येकी किती कागद मिळतील? मागील भागात आकार बघितला होता, त्यामध्ये आपण हे काम केलेलं आहे. पण नेमकी काय ट्रिक वापरली जाते, लक्षात कसं घ्यायचं? तर बघा, हां, जसं इथे म्हटलं होतं या युक्तीत गुणाकाराच्या, एकावरून म्हणजे एका आंब्यावरून रुपये अनेकांची, अनेक आंबे 12 आंबे घेतलेले, एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा, ही युक्ती होती. आता मात्र अनेकावरून आपल्याला प्रत्येक म्हणजे एकाची, हर एकाची किंमत काढताना किती होतील ते बघावं लागेल. बघा, 150 कागद 30 जणांमध्ये वाटायचे झाल्यास प्रत्येकी किती कागद मिळतील? त्याच्यात दुसरं उदाहरण बघा. प्रथम दिलेली माहिती 150 काय कागद आहेत. किती मुलांमध्ये वाटायचे आहेत, किती जणांमध्ये, म्हणजे काय माणसांमध्ये वाटायचे आहेत किंवा मुलांमध्ये? तर आपण पाहू, 30 जणांमध्ये वाटायचे. बरोबर, म्हणजे आपण करणार भागाकार. कसं काय वाचलं बाळांनो? हे बघा, प्रत्येकी म्हणजे एक जण, हर एक किती कागद. हां, आता पाहू, ही जी माहिती आहे ना, ही दिलेली माहिती आहे. पहा, 150 कागद 30 जण, तर एक कागद एक. मग आता मी इथे एक कागद लिहिणार का? अजिबात नाही. 30 जणांना 150 कागद, तर एक जणाला किती असं आलं पाहिजे. त्यामुळे हे आहे चुकीचे. पहा, हां, 30 जण कागद आहेत 150. आता हर एक म्हणजे प्रत्येकास, हर एकास किती कागद. पहा, ही गफलत सगळीकडे होते. 150 कागद 30 जण, तर एक कागद असं करायला जाल, असं अजिबात करायचं नाही. जरा डोकं थाळ्यावर ठेवायचं, नीट मराठी वाचायचं. प्रत्येकास, हर एकास किती कागद, जर 30 जणांमध्ये 150 कागद. आता एक लक्षात घ्या, 30 जण हे कमी आहेत आणि कागद मात्र जास्त आहेत, तेव्हाच भागाकार करतात. त्यामुळे 30ने आपण 150 म्हणजे मोठ्या संख्येस भागत आहोत. बरोबर. आता बाई, आम्हाला आपल्याला भागाकार करायचा तरी कसा बरं? तर 30 गुणिले 0 म्हणजे किती येईल बाळांनो? बरोबर, कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर 0 येते. मग 30 एके किती येईल? तर कोणत्याही संख्येला 1ने गुणली असता
उत्तर तीच संख्या येते. त्याच्यानंतर 30 दुणे कसे बरं करायचे, तर 3 दुणे 6 आणि 30 होते म्हणून त्याच्यावर एक शून्य. म्हणजे आपल्याला इथे 3चाच पाडा मिळतो का बाई, तर हो. मग आता बघा 30 त्रिक 90, बघा 3चा पाडा आहे, 3 दुणे 6 3 त्रिक 90. 30 चोक किती झाले, 120. 30 पंचे किती झाले, 150. कारण 3 15. पहा 3 करून हा पण एक शून्य लावतोय. 30 सक बरोबर किती, 3 सक 18, 180. 30 साते म्हणजे किती, 3 साता 21, 210. 30 आठे म्हणजे किती, पहा हां, 3 8 24 म्हणजे झाले 240. आणि 30 9 3 9 27 म्हणून झाले 270. मग 30 आहे किती पटकन करायचं झालं तर 3 1 3 आणि 2 शून्य म्हणजे झाले 300. आलं का लक्षात. बरं, आता आपल्याला जायचं आहे 150कडे. आता 1 5 0 असं वेगवेगळं करावं आपल्याला लागणार नाही आहे, कारण हे त्याच्या पाढ्यात आहेत. कधी आता छोटे छोटे भागाकार सुरुवातीला करताना पाढ्यात तुम्हाला ते अंक मिळणार आहेत, परंतु जर नसेलच तर मात्र गफलत होऊ शकते. त्यासाठी आगामी व्हिडिओ बघत जा, आधीचे व्हिडिओ बघत जा. आता बघा 30 30 5 150 म्हणून मला या चढत्या क्रमात जर 150 बसवायचे झाले तर ते इथे पाहता 330 5 150. पहा हां, म्हणून मी इथे लिहिले 5 आणि इथे लिहिले 150. आता बाकी उरली आहे बरं का 0 0 0, आपण इथे लिहून घेऊया बाकी. आणि हा आहे भागाकार, त्यामुळे उत्तर भागाकार येतं. कारण भागाकारात वजाबाकी जरी केली तरी 0 ही उत्तर नव्हे, ही शिल्लक बाकी आहे. शिल्लक किंवा बाकी येतं लक्षात. त्यामुळे ही लिहायची नाही, आता ही फक्त लिहायची. पहा हां, आता आपल्याला या उदाहरणावरनं शाब्दिक उत्तर लिहावं लागेल. तर माझे शाब्दिक उत्तर आहे प्रत्येकी 5 कागद. लक्षात घ्या, इथे बघा झाल्यास नंतर इथून सगळं उत्तर आहे आपलं शाब्दिकचं. प्रत्येकी प्रत्येकी किती, 5 कागद कागद आणि मिळतील. आता मात्र मला सांगा, पूज्य द्यायचं म्हणजे मर्यादा घालायची की प्रश्नचिन्ह. प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे त्यामुळे पूज्य द्यायचा. आता तिसरंही गणित पाहू. बघा धडाधड जाऊया. आता 200 कागद 50 जणांना वाटायचे झाल्यास प्रत्येकाला किती कागद मिळतील ते शोध पाहू. पुन्हा अनेकावरून प्रत्येकाला म्हणजे अनेकावरून एकाची किंमत, म्हणून अनेकावरून एकाची किंमत काढताना मात्र अनेकावरून एकाची किंमत काढताना मात्र काय करावं बाळांनो, भागाकार. भागाकार करावा. मग 200ला आपण कितीने भागणार, 200 कागदांना, 200 कागद आहेत आणि 50 जण आहेत. मग बघा पुन्हा 50 आधी घ्यायचे. 50 जण 200 कागद. आता पुन्हा 200ला मी 50ने भागणार. भागाकार असा सुद्धा जमेल जर सोपा आहे म्हणून, त्यामुळे आपण अपूर्णांकाच्या पद्धतीने बघणार आहोत. पहा
वरचं एक शून्य गेलं, खालचं एक शून्य गेला. आता 5 खाली आहेत, वरती 20 आहेत. आपल्याला काय करता येईल, वरच्या 5च्या पाड्यात दोन्ही संख्या असल्यामुळे वरती व खालती 5नेच भागून. कारण लक्षात घ्या, जेव्हा 5ने वरती खालती भागतो तेव्हा आपल्याला अपूर्णांक किंवा पूर्णांक जे काही आपण करतो आहे ती क्रिया त्या अपूर्णांकात अंश व छेद या दोघांच्या बाबतीत वापरायची आहे. त्यामुळे तुम्ही असे जे करता ना, 5ने 200ला भागणार होतात, तीच क्रिया मी इथे 200ला 50ने भागताना 0 उडवून पटकन करू शकते. 50ने 200ला भागायचं होतं. आता पहा, 5 एके 5 आणि 5 दुणे 10, मग 5 त्रिक 15, मग 5 चोक किती होतात बाळांनो, 20. आता असं असेल तर आपण इकडेच 5 चोक 20 करतो, परंतु ते आलं कुठून, तर अंशाला 5ने भागायचं आणि छेद तेवढेच आहेत त्यांनीच भागायचं असल्यामुळे 5ला पण 5ने भागायचं. म्हणजे वरच्या आणि खालच्या संख्येला एकाच कोणत्या तरी संख्येने भागायचं. येतं आहे लक्षात. म्हणजे हा आहे अंश आणि हा आहे छेद. आता अंश आणि छेदाला 5ने भागल्यामुळे बघा, 5 चोक 20, आपल्याकडे इथले 5 इथे आहेत, 20 इथले इथे आहेत, मग उत्तर आलं 4. बरोबर. आणि 5 इथे आहेत, हे 5 इथे आहेत, म्हणजे 5 एके 5 म्हणून उत्तर आलं 1. 4/1 म्हणजे एकी एकी 1, 1 दुणे 2, 1 त्रिक 3 आणि 1 चोक 4. म्हणून 1ने 4ला भागताना आपल्याला गुणाकार करून बघावं लागेल. 1 0 0, 1 गुणिले 2, 1 गुणिले 1 बरोबर 1च, एकी 1, 1 दुणे 2, असं करत गेलं तर 1 चोक 4 येतात आणि बाकी 0 उरते. अय्या, हा पूर्णांक नाहीच मुळी, हा आहे पूर्णांक. मग आता याचं उत्तर काय, 200 कागद 50 जणांमध्ये वाटायचे झाल्यास प्रत्येकाला 4 कागद मिळतील. बरोबर. मग आता तुम्ही हे उत्तर काढू शकाल की नाही, पहा. मी लपवते आता प्रश्न आणि तुम्ही सावकाश पुन्हा सोडवलेली उदाहरणं पुन्हा पहा. आणि आता आपला प्रश्न असा झाकून आहे की 200 कागद 50 जणांना वाटायचे झाल्यास प्रत्येकाला किती कागद मिळतील ते शोध पाहू. करा पॉज व्हिडिओ आणि पटकन उत्तर काढा. 50 जणांनी 200ला भागायचं की 200ला 50नी, कसं ठरवणार भाऊ. बरोबर. कसं सांगा पाहू. 50 लहान असल्याने लहानांनी मोठ्याला भागायचं असतं, म्हणून 200 कागद 50 जणांमध्ये वाटायचे झाल्यास 50 जण 200 कागद, तर प्रत्येकाला म्हणजे हर एकाला एका जनमानसाला किती कागद देता येतील किंवा एका मुलाला किती कागद मिळतील. येतं आहे लक्षात. म्हणजे 50 जण 200 कागद, तर 1 जण किती. काढा पाहू.